अहिंसा. अहिंसेचे विविध अर्थ आणि तिचे आचरण. अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे हा भगवान बुद्धाच्या शिकवणीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिचा जवळचा संबंध आहे. तरी सुद्धा प्रश्न असा आहे की बुद्ध प्रणीत अहिंसा अनिवार्यतः निरपेक्ष होती की ती सापेक्ष होती. ते अनुलंघ्य असे कर्तव्य होते काय, म्हणजे पाळलाच पाहिजे असा नियम होता की ते केवळ शील होते. जे लोक भगवान बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना अहिंसेला अनिवार्य आणि अनुलंघ्य असे कर्तव्य मानणे कठीण जाते. ते म्हणतात की सर्व काळ अहिंसेनेच वागले तर अनेकदा चांगुलपणाचे वाईटाशी आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागेल. ह्या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल. अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे. बौद्ध देशातील लोकांनी तिचा काय अर्थ लावला आणि तिचे कसे परिपालन केले आहे, हा प्रश्न महत्वाचा असून तो विचारार्ह आहे. शिलोनमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी प्रेरित केले होते. उलटपक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला. ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाही. अशा रीतीने दोन भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते. अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एक प्रस्ताव पास करून पंचशिलेतील अहिंसा तत्वास सोडून फक्त 4 शिले मान्य केली आहेत. अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे. 2. अहिंसेचा खरा अर्थ. अहिंसेचा अर्थ काय? भगवान बुद्धांनी अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही. वस्तुतः अहिंसेचा निश्चित शब्दात ते क्वचितच उल्लेख करतात. म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात त्यांचा काय उद्देश होता याचा शोध घेतला पाहिजे. यावरील प्रासंगिक पुरावा असा की भिक्षा म्हणून मिळाल्यास मांस ग्रहण करायला भगवान बुद्धांचा विरोध नव्हता. ज्या प्राण्याची हत्या करण्यात कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्यास त्या प्राण्यांचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी घेऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला भगवान बुद्धांनी अस्वीकार केले. दुसरा यासंबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात होणाऱ्या पशु हिंसेला त्यांचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेलेही आहे. अहिंसा परमो धर्म हा आत्यंतिक सिद्धांत हा जैन धर्माचा सिद्धांत होय, हा बौद्ध सिद्धांत नाही. दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात भगवान बुद्धांनी अहिंसेची एक प्रकारे व्याख्याच केलेली आहे. ते म्हणतात, सर्वांवर मैत्री करा म्हणजेच तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची आवश्यकता पडणार नाही. अहिंसेच्या तत्वाचे हे स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे. ह्यावरून भगवान बुद्धांचा अहिंसेचा सिद्धांत हे सांगत नाही की मारू नका, त्याऐवजी तो म्हणतो सर्व प्राण्यांवर मैत्री करा. वरील विधानांवरून भगवान बुद्धांना अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल. जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता ह्यामध्ये भगवान बुद्ध फरक करीत असत हे स्पष्ट होते. ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता होती त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केलेला नाही. ज्या ठिकाणी जीवहत्येची केवळ इच्छा होती त्याशिवाय जीवहत्येला इतर कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला. भगवान बुद्धांच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावण्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही. हा सिद्धांत चांगला भक्कम आणि स्थिर नैतिक सिद्धांत आहे ज्याचा प्रत्येकाने आदर करावयास पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की जीवहत्येची आवश्यकता आहे किंवा नाही याचा निर्णय त्यांनी व्यक्तीवर सोपवलेला आहे, परंतु नाही तरी हा निर्णय व्यक्तीशिवाय दुसऱ्या कुणावर कसा सोपवता येणार? माणसांच्या अंगी प्रज्ञा म्हणजे शहाणपण असते आणि त्याने तिचा उपयोग केलाच पाहिजे. जीवहत्येची आवश्यकता वा अनावश्यकता यामध्ये व्यावहारिक रेषा नीतिमान माणसाला नक्कीच ओढता येते आणि एवढा विश्वास त्याच्यावर ठेवलाच पाहिजे. ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा हिंसेची चेतना आहे. जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची चेतना आहे. भगवान बुद्धांचा अहिंसेचा सिद्धांत हा त्यांच्या मध्यम मार्गास धरून आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे भगवान बुद्धांनी तत्व आणि नियम यात भेद केलेला आहे. त्यांनी अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही, ते एक तत्व किंवा तो जीवनाचा एक मार्ग म्हणून त्यांनी तिचा स्वीकार केला आहे. असे करून त्यांनी अत्यंत शहाणपणाची शिकवण दिली यात संशय नाही. एक शील
तुम्हाला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य देते. एक नियम तुम्हाला स्वातंत्र्य देत नाही. नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता.